ओ लाईन खेचली होती गोलंदाजाने. इथे मात्र 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांच्या माध्यमातून स्क्वेअर लेग शोभांचं यश आहे आणि त्यांच्याकडून इशारा येतोय त्या अनुषंगाने इथे मात्र हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी राहिली आहे, कौतुक करावं लागेल गोलंदाज रोहितचं, कारण की आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, एकही धाव खर्च केली नाहीये. दरम्यान चांगला खेळ करावा लागेल गावदेवी वरफ संघाला. मागील मॅच मध्ये वरफ संघ होता RB11, तिथे पराभूत केलं मानिवडे संघानं. आता देखील वरफ संघ स्विच हिट केला. ओहो, क्षेत्ररक्षक होते, नशिबाची साथ मिळते मानिवली संघाला. शॉट थर्डमॅनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक प्रदीप होते. प्रदीपने अप्रतिम झेल टिपला. फलंदाज आबा कारंडे देखील शून्यावरती बाद. नवीन बॅटर मधाशात मध्ये सिक्सर किंग चेतन पाल. ओ चेतन साठी देखील हा चांगला चेंडू मधाशात मध्ये पाहायला मिळतोय. चांगला प्रयत्न होतोय प्रदीपच्या माध्यमातून देखील. आतापर्यंत इथे एकही धाव खर्च केली नाहीये. गोलंदाज रोहितनं 2 विकेट्स देखील घेतल्या. या नक्कीच षटकाचं आपण विश्लेषण केलं तर पहिला डॉट विकेट डॉट विकेट डॉट. आता विकेट येईल की चौकार येईल की षटकार येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की हे विश्लेषण फारसा बऱ्याच वेळेला सक्सेसफुल होत असतं. पाहूया काय घडेल काय बिघडेल, परंतु सध्याच्या घडीला वरफ संघ थोडासा बाकफुटला, सोडून दिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर अतिरिक्तच्या स्वरूपाने. आता मात्र श्री गणेश होतो धावसंख्येचा या अतिरिक्त धावेने मधाशात मध्ये वरफ संघाचा. आतापर्यंत चांगला खेळ राहिला होता एकंदरीत. रोहितच्या माध्यमातून एकही धाव खर्च केली नव्हती. वाईटच्या स्वरूपाने एक धाव जरूर आल्या. अंतिम चेंडू समोर असेल आज बॅटर चेतन पाल. चेतन साठी हा चेंडू आडवा बॅटने आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी राहिली. अंतिम चेंडू देखील डॉट. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल रोहितचं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. फक्त एक धाव वाईटच्या स्वरूपाने खर्च केली आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 12 चेंडू, धन्यवाद डीजे, 12 चेंडू निर्णायक असतील. आणि बाकीच एक महत्वाची सूचना, स्पर्धा कल्याण ग्रामीणची आहे आणि त्या अनुषंगाने कल्याण विभागामध्ये एक फार मोठा सोहळा आपण पाहणार आहोत. टिटवाळा परिसरात वारकऱ्यांचा महाकुंभ, राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह, धर्मजागरण महोत्सव, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे भव्य सामुदायिक पारायण होणार आहे येत्या 12 तारखेपासून 12 मंगळवार 16 आहेत दिनांक 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीमध्ये असेल. कार्यक्रमाचं स्थळ असेल गोवेली क्रीडा संकुल, टिटवाला रोड, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे. या नक्कीच सोहळ्यामध्ये आपण भव्य दिंडी सोहळा, हजारो टालकरी, शेकडो मृदुंग, त्याचबरोबर अश्वांचे रिंगण, संत महंतांचा सहभाग आणि थोर महात्म्यांची कीर्तन आणि हजारो ज्ञानेश्वरी वाचक आणि हजारो भाविकांचा अन्नदान असा भव्य अखंड राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह होणार. त्या सप्त्यानिमित्त आपण देखील सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची असं आग्रहाचं निमंत्रण कल्याण विभागाच्या वतीनं, वारकरी संप्रदायाच्या वतीनं आपल्या सर्वांना असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. जाऊयात मार्चच्या दिशेनं सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राजेशला आपण पाहतोय. ओ
वडवा बाटने ऑन चढवण्याचा प्रयत्न होता, इथे पंचांचा वाईटचा इशारा. मनीष धुमालला इथे मात्र फ्रंट फूटला खेळावं लागेल. मागील स्पर्धेमध्ये माफ द सिरीज मिळवून दिली होती, परंतु इथे संघ अडचणीत सापडलाय. संघाचा तारणहार बनावा लागेल, धावांचा आलेख उंचवावा लागेल. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 2 धावा धावफलकावरती जोडण्यात आल्यात आणि इथे मात्र गोलंदाज राजेशला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती. वाईटने सुरुवात झाल्या, 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते राजेशचं भव्य 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते राजेशचं भव्य स्वागत या भव्य षटकारानं केलाय. आणि विचार केला तर नक्कीच नितांत आवश्यकता असेल मोठ्या फटक्यांची, कारण की संघ थोडासा अडचणीत सापडला. पहिल्या षटकामध्ये फक्त वाईटच्या स्वरूपाने रोहितने एकच धाव खर्च केली होती. राजेशने आता मात्र पहिली सुरुवात वाईटने केली, अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव आले, त्याच्यानंतर मात्र बिगिट षटकार येतोय. अजूनही 5 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राजेशला आपण पाहतोय. बॅकफुटला गेले, स्लाइस केलं, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो, मिसफील्ड नजर हटी, दुर्घटना घटी, सिंगलला डबल मध्ये लगेचच परावर्तित केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील, 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल, जाऊन पोचेल 10 ऑन द बोर्ड. 10 धावा डबल डिजिट. इथे मात्र जशास तसं प्रत्युत्तर, टीथ फॉटात. एका बाजूला आपण पाहतो आई गावदेवी वरप संघ, स्वतः आयोजक संघ, त्यांच्या अगेन्स्ट प्रतीक 11 ओम साई मानिवली संघ फाईट करतोय. मागील मॅच मध्ये त्यांनी चांगला खेळ केला होता, आता त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी वरप संघ आहे. मनीषची इथे कामगिरी दमदार राहिल्या आणि इथे मात्र बॅटची लिडिंग एज, फलंदाज बाद, चांगला झेल पकडला मनीष धुमाल. बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी राहिली आहे. इथे मात्र षटकाराचं प्रत्युत्तर विकेट्सनं देण्यात आला. धावसंख्या धावफलकावरती 10. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये ऑलराऊंडर निनाद धुमाल मिडल ऑर्डर मध्ये 5व्या क्रमांकावरती सज्ज होतोय. मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक नाहीयेत, पाठलाग केला जातो चेंडूचा. इथे मात्र अवे ऑफ दी बॉडी चेंडू खाली पडतोय आणि इथे तदबर 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक पुढे सरसावत असताना जाऊन पोचेल तब्बल 12 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 धावा धावफलकावरती जोडल्यात. समोर संघ आपण पाहतोय आई गावदेवी वरप, त्यांच्या अगेन्स्ट प्रतीक 11 ओम साई मानिवली. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज राजेशने षटकाराला, त्याच्यानंतर कमबॅक केलाय, परंतु कमबॅक करावा लागेल चेतन पाल आणि निनाद धुमालला. मनीष धुमालने सुरुवात चांगली करून दिली होती, परंतु त्याला देखील माघारी धाडले. आता पूर्णपणे जबाबदारी निनाद याच्यावरती. स्विंग केला, क्षेत्ररक्षक नाहीये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू फरार होतोय नॉन स्टॉप सीमा रेषा पार, दणदणीत खडखडीत चौकार. परंतु धावा येणं गरजेचं. आरबी वरप संघासाठी हा चौकार येतोय. चौकाराच्या मधीनं धावसंख्या गावदेवी वरप संघाची आपल्याला पाहायला मिळेल 16 धावा. आउट. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु एकच धाव इथे मात्र
दिली जाईल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 17 धावा आणि या 17 धावांचा खतरा कुठल्या संघाला असेल? येणारे 6 चेंडू निर्णायक. 2 षटकांच्या अखेरीस 17 धावा. गावदेवी वरप. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 17 आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मुकेश गायकरला आपण पाहतोय. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश लॉंग ऑनला एक धाव मिळेल. दुसरी धाव घेतली जाणार नाहीये कारण की फेके देखील ॲक्युरेट आहेत. त्या अनुषंगाने एकच धाव मिळेल. 18 वरती धावफलक जाऊन पोहोचते. मुकेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. इथून या षटकामध्ये 12 ते 15 धावा जरूर जोडाव्या लागतील. एक फायटिंग स्कोर क्रिएट करायचा असेल हा गावदेवी वरप संघाला तर इथून 12 ते 15 धावा घ्याव्या लागतील. परंतु समोर गोलंदाज मुकेश आहे. त्याच्याकडे ती क्षमता आहे. चांगली गोलंदाजी नेहमीच करतोय. आडव्या बॅटने ऑन साईडला क्षेत्ररक्षक धावतायत. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एकच धाव मिळेल. गोलंदाज तयार होतो. इथे मात्र चांगली गोलंदाजी सुरू आहे. एकच धाव मिळेल. आक्रमकता दाखवली मुकेशने. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि त्या अनुषंगाने धावसंख्या धावफलकावरती 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अंतिम 3 चेंडूवरती 1 ते 2 मोठे फटके येईल का? सिक्सर किंग चेतन पाल स्ट्राईक वरती आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढल्या. अतुल आहेत त्या ठिकाणी. फंबलिंग झाली. एकच धाव घेतली जाईल. धावसंख्या 21 वरती आहे. 30+ धावा इथे मात्र बनवायला हव्या होत्या परंतु अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निनाद स्वतःवरती विश्वास दाखवतोय. 2 चेंडूमध्ये मोठे फटके येतील का? इथे मात्र बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं. मुकेश गायकरने देखील क्रिकेटच्या अनेक उन्हाळे पावसाले पाहिले. त्या अनुषंगाने त्याचा एक्सपिरियन्स या मार्चमध्ये तो धोकत असताना चांगली गोलंदाजी राहिली. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 5च धावा खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल. अंतिम चेंडू फायनल टच चंद्र या ठिकाणी मात्र जसा नक्कीच गोल असतो तसा चेंडू गोल दिसेल का चेतन पालला आणि षटकार येईल का? परंतु इथे लो फुलटॉस चेंडू होता. आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आणि अंतिम चेंडूवरती देखील सिंगल. 6 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या मुकेश गायकरने आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 23 धावांनी जिंकण्यासाठी फक्त 24 धावांची आवश्यकता असेल. ती म्हणजेच प्रतीक 11 ओम साई मानिवलीला.
0-0च्या सरासरीने धावा बनवायच्यात, परंतु येणाऱ्या गोलंदाजीमध्ये कृष्णा मस्कर असतील, निनाद धुमाळ असतील, आदित्य तांबोले असेल, मनीष देखील असेल, अनेक दिग्गज गोलंदाज आहेत, त्यांच्याकडे क्षमता आहे, कुठल्याही क्षणाला इथे मात्र चांगलं कार्य करतील. चला बॅटर्स पाठवायचे प्लीज. मुकेश गायकर चांगली गोलंदाजी इथून मात्र करावी लागेल. चांगला खेळ करणं गरजेचं अपेक्षित असेल, परंतु कशा पद्धतीचा खेळ होईल हे देखील पाहावं लागेल. चला सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये येते. जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज. वारंवार ह्या सूचना आम्ही करू, कारण की अंतिम दिवस आहे. पुढील सर्व मॅचेस 3-3 षटकाचे होणं गरजेचं आहे. अनुषंगाने सुरुवातीपासूनच वेळ वाचवणं गरजेचं आहे. धाबा बनवायच्या 24 आणि सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल होते मुकेश गायकर. त्याच्या सोबतीनं राजेश आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 24 बनवायचे आहेत. कृष्णा कडे ही जबाबदारी सोपवली आहे पॉवर प्लेचं पहिलं मॅन्डेटरी षटक हाताळण्यासाठी, आणि इथून कमबॅक होईल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. समोर राजेश आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला ज बॅटर, नॉन स्ट्राईक एंडला ज बॅटर मुकेश गायकर. पंचांचा इथे मात्र ग्रीन सिग्नल येतोय. चांगली कामगिरी इथे होईल का वरप संघाच्या वतीनं हे देखील पाहणं गरजेचं आहे. आशेचं किरण आहे आणि त्याचबरोबर आमचे नयन धुमाल देखील आशेने पाहत आहेत. चेहऱ्यावरती थोडंसं टेन्शन आहे, परंतु इथे संघ जिंकेल का हे देखील पाहावं लागेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला चेंडूवरती बॅटची लिडिंग एज आहे आणि विकेट क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये. राजेश 0वरती बाद. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती रोशन येतोय. ओ स्विच हिट केलंय. तिथे क्षेत्ररक्षक थोडेसे धडपडले, परंतु चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक चौकार. रोशनसाठी भारत गायकर यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ओ अपील झाली आहे ऑफ स्टिकच्या बाहेर. पंचांनी वाईट घोषित केला. जशास तसं प्रत्युत्तर इथे आपण अनाउन्समेंट करतोय, परंतु जर तो कारनामा झाला तर प्लीज आपण तो जमा देखील करायचा आहे. या गोष्टी होत असतात. पंचांना असं वाटतं, कधी खेळाडूंना वाटतं की बॉल टाकताना समालोचक बोलतो, परंतु अनेक वर्षांचा अनुभव आम्ही कधी या गोष्टींकडे सातत्याने आमचं वाक्य रनिंग मध्ये असतं ते तोडतो, तिथे थांबत असतो. ओ फटका फसलाय. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर, त्यांच्या अवाक्याच्या दूर होते, परंतु इथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी घडली आणि मनीष धुमाल थोडीशी नाराज. चेंडू फरार, सीमा पार. दमदार स्ट्रोक चौकार.
पहिल्या चेंडूवरती विकेट चालली आहे. सामन्यामध्ये पलटवार होईल परंतु पलटवार केला आता रोशनने. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. कृष्णाला येथे कमबॅक करावा लागेल. ओ शॉर्टलाईन चेंडू, खराब चेंडू त्याच्यावरती. हा मोठा प्रहार, बिग हिट षटकार. वरती मजबूत पकड निर्माण झाली. असं वाटलं होती वरप संघ हवी ठरेल परंतु धावा फक्त 23 बनल्या होत्या. 24ची आवश्यकता असताना पहिली विकेट देखील गेली. कॅमेरामॅनचं देखील कौतुक, शेवटपर्यंत त्याने चेंडूला कव्हर केला. कॅमेरामॅन गोविंद वन मॅन आर्मीचा रोल निभावत असताना पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणखी एक दमदार स्ट्रोक चौकार. पाच धावेंची आवश्यकता. पुनश्च स्विचिट करण्याचा प्रयत्न झाला होता. इथे धाव घेतली जाणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 19. जिंकण्यासाठी 5 बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 12. सामना संपवलाय मुकेश गायकरने आणि सामना जिंकलाय. प्रतीक 11 ओम साई मानेवडे संघ दाखल होतोय सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. गावदेवी भरप संघ चांगला खेळ आपण देखील केला. हार्ड लक निनाद, हार्ड लक मंदार, हार्ड लक सर्व खेळाडूंचे देखील आम्ही कौतुक करू. आणि टॉस साठी या आंबेवली संघ आणि मॅन ऑफ द मॅच रोहित ज्याने कमालीची गोलंदाजी केली. रोहित ठरला या मॅचचा मॅन